तर इथे अणुदीदी म्हणजेच माझ्या नणंदबाई त्या निघालेल्या आहेत मालेगाववरनं. तर एकेकाला पिकअप करत ते नाशिकपर्यंत पोहोचणार आहे आणि मग आम्ही नाशिकवरनं सर्व सोबतच त्र्यंबकेश्वरला म्हणजेच ब्रह्मगिरीच्या फेरीला निघणार आहोत. हे तुम्ही बघू शकता दीची मस्ती कशी चालली आहे. आता ते ओझरच्या मागे आहेत आणि तेवढ्यात मग म्हटलं चला आपण पण निघूया आणि आमचं एक डेस्टिनेशन ठरलंय ते म्हणजे पपया नर्सरीला आपण भेटायचंय. तर इथे किटूला पण आम्ही उठवून घेतलं कारण तिचे डॅडी उशिरा आले तर परत रडत बसणार म्हणून मग तिलाही उठवून घेतलं आणि तिला कधीही उठवा बघा तरीही आज ती फ्रेशच दिसणार. तिची झोप कमी असो किंवा नसो तिला काही फरक पडत नाही. पण तिलाही असं ट्रेकिंगला जायचं असेल तरी ती म्हणजे एकदम फ्रेशली उठते. तर इथे आम्हाला जयवंतराव पुढेपर्यंत सोडणार आहेत म्हणजेच पूर्ण त्र्यंबकेश्वर पर्यंत सोडणार आहेत ते आणि इथून पुढे आम्ही आता शामलीला पिकअप करणार आहे. तर बघा शामलीला पण पिकअप केलेलं आहे आणि त्यानंतर पुढे रेखाताईच म्हणजे अणुदीदींच्याच फ्रेंड आहेत तर त्या सुद्धा आता आमच्या फ्रेंड झालेल्या आहेत तर त्यांना पिकअप करणार आहोत. तर त्या येईपर्यंत आमचं इथे चाललं होतं की जे कोणी काही काही जेवायला बनवलेलं असेल तर आज आमच्याकडे होतं पोळी भाजी होतं. तर बाकीच्यांनी मग रोल वगैरे केलेले होते, कोणी घारगे वगैरे आणलेले होते, कोणी कोथिंबिरीच्या वड्या असं सर्वांनी प्रत्येकाने वाटून घेतलेलं होतं आणि सर्वांना इथे हलकं करून घ्यायचं होतं म्हणून मग आम्ही डिवाइड करून घेतलं की कोणाकडे पोळ्या, कोणाकडे भाजी, कोणाकडे पाण्याची बॉटल असं करून घेतलं. आणि इथे रेखाताईंनी आणलेली आहे इडली आणि चटणी. तर म्हटलं चला आता एक फोटो तर व्हायलाच पाहिजे आणि थोडीशी रील पण आम्ही शूट करून घेतलेली आहे. आणि बघा आता इथे करतो आहोत आम्ही अणुदीदींचा वेट आणि त्या येईपर्यंत तर ज्यांनी ज्यांनी नेल पेंट लावली नव्हती तर इथे थीम होती रिंग फिंगरला फक्त रेड कलर लावायचे आणि बाकी सर्व फिंगर्सला ब्लॅक कलर. तर मग ज्याच्याकडे ब्लॅक कलर नव्हता त्यांनी असं रस्त्यावरच नेल पेंट लावले आणि तुम्हाला अजून पुढेही दिसणार आहे की कोणी कोणी म्हणजे आमच्याकडे फक्त ब्लॅक होता नेमका रेड कलर नव्हता तर तोही आम्ही लावणार आहोत. आणि हा जो काही अणुदीदींचा ग्रुप आहे ना तर आहे त्यांचा सायकलिंगचा रॉयल रायडिंग सायकलिंगचा ग्रुप आहे. तर इथे जे त्र्यंबकेश्वरला फेरीसाठी सायकलिंगने जाणार आहे तर तेही भेटलेले आहेत त्यांना त्यांच्यासोबतही त्यांनी फोटो काढलेत. आणि आता आम्ही परत निघालेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. आणि आजचं जे काही ट्रिपचं प्लॅनिंग आहे ना ऑलरेडी अणुदीदी त्यांच्या ग्रुपमध्ये झालेलं होतं आणि त्यात फक्त आम्ही ऍड झालेलो आहोत आणि आम्हाला काही वेगळं वाटत नाही कारण नवीनच असलो तरी आम्हाला काही त्यांच्यासोबत काही वेगळं वाटत नाही. आणि आजची थीम होती दिल दोस्ती दुनियादारीची आणि रेड आणि ब्लॅकची अशी थीम होती. तर इथे बघा सर्वांनी जे काही कॅप आणलेल्या होत्या तर त्याही अणुदीदी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या देऊन देत आहे आणि त्यानंतर कोणी काय काय खायला आणलं तर ते पण डिवाइड करून घेतलेलं आहे. आमचं आम्हाला भेटलं आणि कारण त्यांना फक्त बॅगा रिकाम्या करायच्या होत्या कारण चालता चालता खूप जड होणार होतं त्यांना म्हणून. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटले ना की आम्ही सर्वांनी रिंग फिंगरला फक्त रेड कलर लावायचा होता तर रेड कलर नव्हता म्हणून इथे बघा आम्ही तिघांनी परत रेड कलर लावून घेतला. तिथे अणुदीदींना सांगितलं होतं की तुम्ही घेऊन या असं. तर इथे त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि तिथून पुढे आम्ही निघालो मस्त छान असा फेरीसाठी. तर बघा इथे सर्वांनी आधी पोटोबा करून घेतला. फक्त एकच टार्गेट होतं की बॅग कशी हलकी करायची एवढीच टार्गेट होतं सर्वांचं. मुलींनो आता पटकन तर इथून त्र्यंबकेश्वर महाराजांच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यायचं आणि तिथून मग आपल्या ब्रह्मगिरीची परिक्रमा जी सुरुवात होते तर ती इथून होते आणि त्यानंतर आपण पुढे जातो कुशावर्त म्हणजे तिथे जाऊन कुशावर्तावर जायचं आणि तिथे आंघोळ करायची. तर कोणी आंघोळ करतं कोणी हातपाय धुवूनच मगच पुढे परिक्रमेची सुरुवात करतं. तर इथे आम्ही सर्वांनी कुशावर्तावर गेल्यावर सर्वांनी फक्त हातपाय वगैरे धुवून घेतले. आज श्रावणाचा दुसरा रविवार आहे तरी किती गर्दी आहे तर सोमवारी किती असणार कारण खूप खूप गर्दी असते म्हणूनच आम्ही आज संडेचं ठरवलं होतं की आपण संडेला करूया.
आणि आम्ही सर्वांनी छान असे मस्त ड्रेस घातलेले होते, ते म्हणजे रेड आणि ब्लॅक, आणि त्यावर मस्त छान असं नाव होतं, दिल दोस्ती दुनियादारी. प्रत्येक माणूस जाता जाता आमच्या ड्रेसवरचं रीड करूनच जात होतं. खूप छान वाटत होतं आणि बऱ्याच जणांनी कॉम्प्लिमेंट पण दिली की तुम्ही जे काही थीम ठेवली आहे आणि जी काही युनिटी दिसते तर खरंच अप्रतिम आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असंही झालं की अरे आपण सुद्धा असं करायला पाहिजे. तर खूप मजा करत करत ही फेरी आम्ही पूर्ण करणार आहोत. तर इथे त्यानंतर ह्या कुंडावर येतो आपण, कारण तिकडे कुशावर्तावर आल्यानंतर परत पुढे आल्यावर ह्या कुंडाला फेरी मारून मग आपण सुरुवात करत असतो. म्हणजे प्रत्येक जवळपास 28 किलोमीटरचा रन आहे. तर बघूया कसा आपण पार पाडणार आहोत. तर तुम्हाला दिसेलच आम्ही काय काय मस्ती करतोय आणि काय काय नाही करत आहे. तर ह्या ग्रुप बद्दल जर बोलायचं ठरलं ना तर खरंच खूप छान असा ग्रुप आहे आणि खूप एनर्जेटिक ग्रुप आहे. फेरीच्या सुरुवातीलाच आम्हाला रॉयल रायडर ग्रुपचे म्हणजे सायकलिंग ग्रुपचे ऑर्गनायझर आबा भेटले. 3 cheers for Royal Rider. Hip hip. Hip hip. 3 cheers for Royal Malegaon Hirkani. Hip hip. तर आबांनी आम्हा सर्वांना मस्त छान असं कोकोनट वॉटर दिलं, कारण खूप एनर्जी यायला पाहिजे म्हणून. तर खरं सांगायला गेलं तर आम्ही इतकं खायला आणलेलं होतं, तर माहित नाही आम्ही एवढं तास म्हणजे फेरी कंप्लीट करणार आहोत की खात खातच जाणार आहोत. आणि ते तुम्हाला दिसेलच की आम्ही रस्त्याने फक्त बॅगा रिकाम्या करत होतो आणि चालत होतो बस. आणि नाही, ह्या सर्वांना बघून मला सुद्धा वाटतंय की मी पण सायकलिंगचा ग्रुप जॉईन करावा, पण ठीक आहे, माझी अजून फॅमिली पूर्ण कंप्लीट व्हायची बाकी आहे. सर्व माझं डन झाल्यानंतर मी नक्कीच हा ग्रुप जॉईन करेल. नक्की फेरीला चालय ना. आयला रे क्या बोला तू बोल रे आयला रे व्हिडिओ आयला रे. आणि पूर्ण फेरीवर आम्ही असा टाइमपास करत आणि असं छान एन्जॉय करत इतका टाइमपास केलाय की आम्ही जी फेरी आपण 6 तासात कंप्लीट करणार होतो ती जवळपास आम्ही सकाळी 7ला सुरुवात केली होती आणि संध्याकाळी डायरेक्ट आम्ही 6ला स्टॉप केलेली आहे. तर म्हणजे टाइमपास भरपूर केला, पण खरंच दिवस पूर्ण आपल्याला आज आम्ही ठरवूनच आलो होतो की पूर्ण दिवस आपण स्पेंड करणार आहोत. आणि मगाशी तुम्ही जी ऍक्टिंग बघितली, दीदी म्हणजे दीप्ती दीदी आहेत, तर त्यांना बघा 2 मुली आहेत, तर एका मुलीला मुलगा सुद्धा आहे, म्हणजे त्यांना त्या आजी सुद्धा झालेल्या आहेत आणि दुसऱ्या मुलीचं पण लग्न झालेलं आहे, तरी त्या किती ऍक्टिव्ह आहेत. तर खरंच त्यांना बघून तर खूप कौतुक वाटलं मला. आणि सर्वात डेंजर असा जो आता ह्या फेरीतला पॉइंट आहे तो म्हणजे हा चढतीचा. तर खूप थकले होते सर्व इथं, म्हणजे आता आपण जो टप्पा गाठला आहे तो फक्त निम्माच गाठलाय आणि इथून पुढे निम्मा गाठायचा आहे. आणि इथे आजींचं कौतुक वाटते बघा, किती वय असून सुद्धा त्या अजिबात थकल्या नाही. तर मग आम्ही पण बसून काही उपयोग नाही म्हणून आम्ही पण लगेच त्या आजींना बघून आम्ही सुद्धा उठलो आणि चालायला लागलो. आणि इथून जेव्हा गौतम ऋषींचं जे काही मंदिर आहे तर तिथून पुढे ना परत पायऱ्या आहेत उतरायला, आणि पायऱ्या उतरून झाल्यानंतर इतका डेंजर उतार आहे की तिथे माणसाचा ब्रेक लागणं सुद्धा मुश्किल होतं. श्यामा किती थकली, आवाज निघत नाही. मावशी
मला गौतम ऋषींनी खालीच बसायला पाहिजे होतं, कशाला एवढ्या वरती आले? अरे मग ते तुम्हाला भेटायला कोणतरी पाहिजे ना त्यांना. त्यांना शांतता हवी. हो नको म्हणे, या बायकांपासून किचकिच नको मला. तरी बायका चढून वर येतात भेटायला. फायनली आता आमच्या मस्त बॅगा रिकाम्या होणार आहेत. बाकी सर्वांच्या बॅगा रिकाम्या झाल्या होत्या, फक्त माझी, शामलीची आणि स्वाती त्यांची म्हणजे माझ्या जाऊबाईंची राहिली होती. तर आम्ही पोळी भाजी आणली होती, तर पोळी भाजी आता आम्ही खाणार आहोत. पण इथे इतकं थकल्यानंतर आहे ना, कोणाला इतकी काही खायची इच्छा झाली नाही. पण मला आता खूप जाम भूक लागली होती, मी खाल्लं आणि मग तेव्हा पुढच्या प्रवासाला लागलो. आणि इथे पण परत रील बनवली आमच्या अनु दीदींसोबत. आणि पुढे आता आमची फेरी कंप्लीट व्हायलाच आलेली आहे आणि फायनली आमची फेरी कंप्लीट झालेली आहे. शेवटी मात्र आमच्याने इतकं सुद्धा चालवत नव्हतं, पण थोडं मागेही जाऊ शकत नव्हतं आणि पुढे तर आपल्याला जावंच लागणार आहे. अशा पद्धतीने मस्त अशी ब्रह्मगिरीची परिक्रमा आम्ही कंप्लीट केली. नक्की मजा केली की परिक्रमा केली ते मात्र आम्हालाच माहितीये, पण मजा करत करत आमची परिक्रमा पण पूर्ण झाली. आणि शेजारीच गजानन महाराजांचं मंदिर होतं, तर तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही नाशिकसाठी. आणि बाकी सर्व निघाले मालेगावसाठी. आणि इथे त्र्यंबक नाक्याला जयवंतरावांनी आम्हाला पिकअप केलं आणि इथून पुढे ते सेजूला भेटायला गेले, म्हणजे रोहिणी ताईंची मुलगी आहे तिला भेटायला मेडिकल कॉलेजला गेले. तिथेच त्यांची क्रुझर बंद पडली आणि नंतर मग त्यांना गाडी ढकलून त्यांना ती गाडी चालू करावी लागली. पण मात्र त्यांना दिवसभर फेरी पूर्ण करण्याचं त्यांना चांगलं फळ भेटलं, गाडी चालू झाली त्यांची. फायनली पोहोचले मालेगावला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.